इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आशळेपाडा पॅनल क्रमांक 16 मध्ये आज गाजरे हॉल येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपाचे माजी नगरसेविका इंदिरा तरे तसेच नितीन तरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले होते. या आरोग्य शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावून शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप, रक्त तपासणी, ECG तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ज्यांना गंभीर आजार आढळून आले आहेत अशा रुग्णांवर सरकारी आरोग्य योजनेमार्फत मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सामान्य गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे व त्यांच्या वेळेवर वैद्यकीय तपासणीची सुविधा मिळावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. आज आशळेगाव गाजरे हॉल येथे सन्माननीय आमदार सौ सुलभा गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच स्थानिक नगरसेविका इंदिरा पांडुरंग तरे यांच्या नेतृत्वाने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने लोक, गोरगरीब महिला, पुरुष मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेत आहे. आम्ही या ठिकाणी चष्मे वाटप, ब्लड चेकअप, ECG तसेच इतर जे गंभीर आजार असतील त्याच्यावर जे काय उपचार असतील ते सरकारी योजनेमार्फत त्यांना फ्री करून देणार आहेत. तसेच आमच्यासोबत आज राजा गायकवाड, विजय गायकवाड, महेंद्र गोपी कडू, अंकुश कडू, नरेश पाखरे ही सगळी आमची मंडळी, आमच्या महिला, घोटाळताई, अस्मिता गायकवाड हे आमच्यासोबत आहेत. महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी गर्दी इथे झालेली आहे. हे बघून समाधान वाटले चांगलं. आणि भारतीय जनता पार्टीतर्फे महिलांना, सर्वसामान्यांना आरोग्याची काळजी घेते हे आणि पॅनल नंबर 13 आणि 16 ह्या दोन पॅनलचं शिबिर गाजरे हॉलमध्ये लावलेले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचा आरोग्याची तपासणी चालू आहे आणि चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळतो. आणि गोरगरिबांसाठी डोळे तपासणे, चष्मे वाटप फ्रीमध्ये सगळं केलेलं आहे. आज आपल्या विभागात, आशळेपाडा विभागात माजी नगरसेविका सौ इंदिरा तरे, समाजसेवक नितीन तरे, अंकुश कडू यांच्यातर्फे नागरिकांसाठी योग्य तपासणी शिबिर जाहीर केलं आहे. त्यामध्ये चष्मा विभाग, ECG, परत BP असं अनेक मार्गदर्शनाखाली त्यांनी शिबिर चालू केलं आहे. भरपूर लोकांनी त्याचा आनंद घेतला आहे. अशाच समाज प्रबोधन कार्यक्रम यांच्या माध्यमातून नेहमी घेतले जातात. लोक त्याचा निर्भयपणे फायदा घेतात.